नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की एच.एस.आर.पी नंबर प्लेट कशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग करायची. एच.एस.आर.पी नंबर प्लेट 2019 पुढील वाहनासाठी शासनाने अनिवार्य केले असून ते बसवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण गव्हर्नमेंटची वेबसाईट transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सर्च करायचं की जी वेबसाईट मी लिंकमध्ये माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये एच.एस.आर.पी या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये एच.एस.आर.पी ऑनलाईन बुकिंग हा ऑप्शन दिला असून ते क्लिक करायचं आणि आपल्या जवळ आउट ऑफ पीस म्हणजे जे आपल्याला आउट ऑफ पीसचे पासिंग आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं. मी आमच्या इथलं आउट ऑफ पीस सिलेक्ट करतो. आमच्या जवळील सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये आपण पाहत आहात की 19 पुढील वाहनांच्या बुकिंगसाठी येथे एक टॅब दिलेला आहे. त्याचप्रमाणे रजिस्टर्ड अपॉइंटमेंटमध्ये आपण जर अपॉइंटमेंट बुकिंग केली, पण त्या अपॉइंटमेंटला आपण जर उपलब्ध राहू शकलो नाही, तर आपण ते अपॉइंटमेंट आपण चेंज करू शकतो. त्याचप्रमाणे एच.एस.आर.पी स्टेटस आपण पाहू शकतो. परत रिप्रिंट इनव्हॉइस म्हणजे आपण ऑनलाईन बुकिंग केलं, पेमेंट केलं, त्यानंतर जी प्रिंट आहे ते आपल्याला जर घाण झाली, हरवली, तर आपण नवीन रिप्रिंट सुद्धा आपण काढू शकतो. किंवा कस्टमर केअर की ज्या संबंधी आपल्याला शंका असेल तर आपण बोलू शकतो. तर आपण पाहूया आपण कशाप्रकारे बुकिंग करायचे. त्यासाठी आपण ऑर्डर या बटनावरती क्लिक करू. त्यानंतर क्लोज या बटनावर क्लिक करा. त्याप्रमाणे ते दिसत आहे की वाहन राज्याची नोंद, व्हेइकल रजिस्ट्रेशन स्टेट दिसत आहे. ज्यामध्ये आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे की ते ऑटोमॅटिक येत जाते. परत खाली एच.एस.आर.पी ऑर्डर टाइप ज्यामध्ये कंप्लीट एच.एस.आर.पी किट फॉर ऑनलाईन व्हेइकल, डॅमेज फ्रंट एंड एच.एस.पी, परत त्याचप्रमाणे पाठीमागील एच.एस.पी नंबर प्लेट खराब झाली आहे किंवा दोन्ही. तर आपल्याला नवीन प्लेट बसवायची असल्यामुळे आपण कंप्लीट एच.एस.आर.पी किट या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा म्हणजे आपला MH42 जो काही नंबर असेल तो टाकून घ्यायचा. त्यानंतर इंजिन नंबर की ज्यामध्ये शेवटचे 5 अंक टाकणे अनिवार्य आहे. त्यानंतर फिटिंग बसवण्याचे ठिकाण तर होम डिलिव्हरी आणि डीलर शॉप्स असे 2 ऑप्शन आहेत. आपण ह्यामध्ये त्यामुळे आपण डीलर ऑप्शन निवडतो की ज्यासाठी आपल्याला कोणता एक्स्ट्रा चार्ज देण्याची गरज नाही. इथे आपला पिनकोड नंबर टाकायचा आपल्या ॲड्रेसचा. त्याचप्रमाणे खाली ते व्हेइकल चेसी नंबर ते बी शेवटचे 5 अंक टाकायचे आहेत आणि व्हेइकल वाहन मालकाचा मोबाईल नंबर एंटर करायचा. ते आपण टाकून घेऊया सर्वप्रथम. विथ वाहन या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर असा इंटरफेस दिसेल की ज्यामध्ये आपण आपल्या शहरातले जवळचे ठिकाण आपण निवडू शकतो की जिथे आपल्या एच.एस.आर.पी नंबर प्लेट फिटिंग करायला आपण जाऊ शकतो. तर मी माझ्या जवळचं सेंटर निवडत आहे मी. त्यामध्ये ते आपल्या जवळच्या ठिकाणी किती ठिकाणी आपण प्लेट बसवून घेऊ शकतो ते तिथे डीलर दिसतात. ते जे आपल्यासाठी सुटेबल आहे ते आपण निवडू शकतो यामधून. इथे आता आपण पाहत आहोत की आपल्या सोयीने आपण आपला एच.एस.आर.पी सेंटर निवडला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. तर इथे आपण पाहत आहोत की आता आपण आपल्या वाहनाची माहिती आपण बघू शकतो की जिथे आपल्याला आपल्या व्हेइकल रजिस्ट्रेशन डेट आलेली आहे. त्याचप्रमाणे वाहनाचा प्रकार आलेला आहे. परत व्हेइकल, परत ते कोणत्या प्रकारचे आहे, फ्यूल, इंजिनचे प्रकार सगळं आलं आहे. तर आपण सिलेक्ट करूया माहिती. सर्व माहिती बघून झाल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला स्वतःचा ॲड्रेस एंटर करायचा आहे आपल्याला इथे. तो आता आपण एंटर करून घेऊया.
इथे आपण सर्व प्रकारची माहिती बघून घेतल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP जाण्याची रिक्वेस्ट येईल. जिथे आपण क्लिक केलेल्या बटनावरती क्लिक करायचं. नंतर व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचं. सर्व माहिती एकदा पाहून झाल्यानंतर सर्व माहिती जर बरोबर असेल तर इथे क्लिक करायचे आणि पे या बटनावरती आपल्याला क्लिक करून पेमेंट करून घ्यावे लागेल. ज्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकतो आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट असे आपल्याला ऑप्शन शो होतात की जो आपल्याला पेमेंट करू शकतो आपण जिथून. चला आपण UPIच्या मदतीने आपण पेमेंट करून घेऊया. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस शो होईल की आपण जिथे आपण आपली स्वतःची प्रिंट आपण काढू शकतो की ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, चेसी नंबर, कस्टमरचे नाव, इनव्हॉइस नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर शो होईल. चला आपण प्रिंट या बटनावरती क्लिक करूया. आपण ते प्रिंट PDF स्वरूपात सेव्ह करून घेऊया आपल्या सिस्टममध्ये. धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःची, मित्रांची व इतरांची कोणाची आपण HSIP नंबरवर ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळांना आवश्यक असेल त्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.